गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आणि आज आहे महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण जाणार आहोत भागीरथी या ठिकाणी, असेच बनवून आपल्या व्हिडिओमध्ये। त्या अगोदर आपण गुंज गावामध्ये स्थित असलेला एक पुरातन काळातील एक मंदिर आहे, शिव मंदिर, तिथे जाणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला तुम्हाला ते दाखवायचं आहे, असेच बनवून आपल्या व्हिडिओमध्ये। चला तर निघूयात। आणि गाइस, आपण आलेले आहेत गुंज या गावी। हा भाऊ आहे, हे आमची छोटी बाय आहे ना, आमचं घर आहे जिथं मी कधी पण येत असतो मित्रांनो। तर इथंच आपल्याला ते मंदिर आहे, ते बघा त्या साईडला मंदिर आहे, तिथं जायचं आहे। तर चला आता आपण जाऊ मंदिरावर, भेटूयात आपण आता मंदिरावर जाऊन, ठीक आहे? चला मग। आणि गाइस, आपण आलेले आहेत या गुंजामध्ये। याला दुसरं गुंज आम्ही सांगतो। पहिलं गुंज तिकडे येताना कुडूसवरनं येताना पहिल्यांदा लागतं, आणि दुसऱ्या गुंजात आपण आलोय। तर इथे ते मंदिर आहे, तिथे आपण चाललोय। तर चला निघूयात आपण तिकडे जायला। हे बघा मित्रांनो, गुंज या ठिकाणी असलेलं पुरातन काळातील मंदिर आहे। या ज्या दगडी बघताना तुम्ही, या ऐतिहासिक काळातून आहेत, म्हणजे जुन्या काळातून पडलेल्या तोडी आहेत या। हे तुम्ही कोरीव काम बघू शकता, तसंच कोरीव काम तुम्हाला आतमध्ये पण मिळेल, सेम। हे बघा, आणि परशुरामाच्या मंदिराच्या खाली आहे, तुम्ही बघू शकता परशुरामाचं मंदिर। हे बघा, याच्यावर तुम्ही मागची व्हिडिओ पण बघितली होती। आणि आजच्या दिवसाला या मंदिराचं खूप महत्त्व आहे। हे इथले बाबा आहेत, आणि हे आहेत, हे मुख्य आहेत इथले। तर त्यांची परमिशननुसार, हे बघा, त्यांच्या परमिशन, आणि हे आमचे काका आहेत, माननीय काका सगळे। तर बघा, म्हणजे हे जुन्या काळापासून आमच्याकडे होतं। तर त्यांचं कसं पहिल्यांदा थोडं अपूर्ण मंदिर होतं, म्हणून आता पूर्ण केलं ग्रामस्थांनी मिळून। तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे, हे बघा। हा, ही पिंडी पहिल्यापासून आहे ना, पुरातन पिंडी आहे ना, ही पुरातन पिंडी आहे मित्रांनो, पहिल्या काळापासून असलेली पिंडी। हे बघा, ही बांधली गेलेली। या सगळ्या ओळखीच्या आमचे ग्रामस्थ आहे ते सगळे। हे बघा, खूप छान। आणि काकाश्री हाय करा एकदा। हे बघा, हे जुन्या गावापासून पूजा चाललेली मित्रांनो। आज खूप महत्व आहे इथल्या ठिकाणाला, म्हणून इथलं ठिकाण घेणं खूप महत्वाचं होतं मित्रांनो। महाशिवरात्री निमित्त आमच्या गावातले ग्रामस्थ आणि लांबवरून येणारे पण श्रद्धाळू आहे, हे चालू आहे आता सध्या। गोडके मामा, ताई, वनेवर ताई यांनी सर्व मंडळी, मी भजन सुरू करते। नमो गजानन नमो हनुमान, नमो गजानन नमो हनुमान, नमो बघू शकता ठिकाणाचं नाव आहे मित्रांनो। आणि हे गुंज या ठिकाणी आहे, दुसऱ्या गुंजामध्ये तुम्हाला कुडूसवरनं येताना पहिलं गुंज आणि दुसऱ्या गुंजामध्ये, तर दुसऱ्या गुंजामध्ये गुंज 2, त्याच्यामध्ये तुम्हाला लागेल। अतिशय कोरीव कामाचं हे बघा, आणि खूप मेहनतीने बनवलेलं असं छोटंसं मंदिर, पण खूप महत्वाचं मंदिर आहे आजच्या दिवसासाठी। तर हे सगळं आमच्या ग्रामस्थांनी बनवलं आहे, ह्यांनी बनवलेलं आहे। हे आमचे दादा आहेत। दादा बरे आहेत ना? बरे आहेत ना? हा, हे बाबा आहेत। तर अशाच ग्रामस्थांनी मिळून बनवलेलं हे मंदिर आहे। खूप अतिशय छान वाटलं मला या ठिकाणी येऊन। तुम्ही चारी बाजूला बघाल तर परिसर आहे असा, शेत आहेत सगळीकडे। आता आमच्याकडे हिरवळ आहे सध्या। आणि परशुरामाचं मंदिर तुम्ही गेल्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, तर ते 1-2 ब्लॉग मधलं मंदिर बघाल तर तुम्ही त्याच्या खालीच असं आहे। तर हे बांधकाम आता पूर्ण झालेलं आहे।
आणि गाईज इथलं दर्शन झालेलं आहे आपला. आता आपण जात आहोत भागीरथी या ठिकाणी. अशाच बनून राहा तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला बघायला भेटेल आमच्याकडचं ठिकाण भागीरथी ठिकाण. आणि तिथं जाऊन आपण दर्शन घेऊयात. ओके, सो लेट्स गो भागीरथी या ठिकाणी. सो मित्रांनो पोहोचलेले आहेत आपण भागीरथी या ठिकाणी. तुम्ही बघू शकता माझ्या मागे इकडे आम्ही छोटीशी यात्रा भरलेली आहे, पण खूप छान भरते. चला जाऊयात आपण तिथे. तुम्हाला दाखवतो मी आमच्याकडे कशी कोणत्या टाईपनी यात्रा भरते. तुम्ही बघू शकता आता माझ्या मागच्या साईडने बघा, हे बघा आमच्याकडची यात्रा अशी भरते महाशिवरात्रीच्या दिवशी. आणि या साईडने इथपासून दुकानं लागायला सुरुवात झालीत मंदिरापर्यंत. तुम्हाला आता तो एरिया दाखवतो मी. हे बघा या आमच्याकडची यात्रा आहे. या टाईपने आमच्याकडे महाशिवरात्रीला यात्रा भरते. हा तुम्ही पण याल ना. हे बघा या टाईपने यात्रा भरते आमच्याकडे. हे भागीरथी हे ठिकाण आहे मित्रांनो. हे बघा मागे पण आपण गेल्या वर्षी पण आपण एक व्हिडिओ बनवली होती, ते याच याच्यावर बनवली होती. तर हे बघा या टाईपने आमच्याकडे दुकानं असतात, या टाईपने यात्रा भरते. यावर्षी थोडीशी कमी वाटते, पण छान आहे, सगळं सुटसुटीत वाटतं. बघू शकता तुम्ही ही अशी आमच्याकडे दुकानं लागतात. असा आरकोड होतो आमच्याकडं. हे बघा या टाईपने. आणि हे ते मेन तीर्थ ठिकाण आहे मित्रांनो. भाऊ झाला का दर्शन? कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला? एकदम निसर्गामध्ये असलेलं आमचं ठिकाण एकदम खूप छान आहे. भागीरथीचं हे मंदिर आहे, इकडे एक बाजूचं मंदिर आहे आणि हे कुंड आहे आणि बाकीची ही पब्लिक आहे सगळी इकडं. तर कसं वाटतं तुम्हाला हे ठिकाण? एकदम खूप छान वाटलं असेल तर नक्की तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा आपल्या व्हिडिओला आणि सांगत आहे तुम्हाला कसं वाटतंय. आता तर आपण जाऊ दर्शनासाठी आणि तुम्हाला दाखवतो की भागीरथीच्या ठिकाणी तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये दाखवलं असेल. आता या व्हिडिओमध्ये दाखवतो की आमच्याकडे देवी कशा आहे. तुम्हाला आतल्या मंदिरातला सीन दाखवतो थोडासा. हा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा असतो महाशिवरात्रीचा, ज्या दिवशी इकडे यात्रा भरते. तर आता आपण जाऊयात मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊयात. ठीक आहे, चला तर मग. खरा म्हणजे प्रवेश या दिशेने आहे, पण त्या दिशेने होतोय. हे बघा हा समोरच्या पायऱ्या आहेत, इकडनं प्रवेश आहे मंदिराचा. तुम्ही बघू शकता. काका श्री हाय. हा सिंह बनवलेला आहे आणि इथे होम कुंड आहे मित्रांनो, जिथे जर होम हवन होत असला ना, हे बघा या ठिकाणी होम हवन होतो आणि इथे दर्शन होतं आतमध्ये. बघू शकता दर्शन होतं. आमच्याकडे देवी आहेत कालिका, रेणुका आणि वज्रेश्वरी. हे बघा मित्रांनो
हे आमचं दर्शन आहे. तर पहिल्यांदा रेणुका आहेत, वज्रेश्वरी आणि त्या कालिका आहेत असं आमच्याकडचं. आणि हे आमचे तात्या आहेत सरपंच बुधावली गावाचे. ही फॅमिली आली पूर्ण दर्शनासाठी. तर दर्शन करू द्या. पावन ठिकाण, अतिशय पावन ठिकाण, आमच्याकडचं ऐतिहासिक ठिकाण आहे. तिन्ही चारी बाजूंनी डोंगराने वेढलेला असा हा दरीमध्ये असलेला हा असं मंदिर आहे आमच्या भागीरथी या ठिकाणाचं. या ठिकाणी मंदिर आहे हे. तिन्ही चारी ठिकाणी असं मंदिर यांनी वेढलेलं मंदिर. बरंच ना? बरंच ना? ओके. हे बघा मित्रांनो, छोटीशी यात्रा आहे पण खूप छान यात्रा आहे आमच्याकडची. ही दरवर्षी भरते महाशिवरात्रीला. महाशिवरात्रीला भागीरथी या ठिकाणी कोणालाही यायचं असेल तर भागीरथी या ठिकाणी तुम्हाला मॅपवर दिसेल. गुंजकाठी सर्च करा. अरे भाव आलेला आपला. कसा आहेस? ठीक ना? काय काय घेतला दाखव. कडिंगल घेतला बाबा. दुसरा काय? ही आपली मंडळी मित्रांनो. हा माझा मित्र आहे, त्याचे बाबा, ही बोरं आहेत त्यांच्या घरातली सगळीजण भेटल्यात आपल्याला या यात्रेमध्ये. बरीचशी ओळखीचे भेटतात, तसे हे ओळखीचे भेटलेत. माझ्या घरी जाणार आहेस का काय? चला तर मग आता आपण पण निघूयात. जाता आता तुम्ही बघू शकता आमच्याकडचं हे. मी एकटाच आलोय, बघू शकता. आता निघूयात आपण घरच्या दिशेने. आणि मित्रांनो आपल्याला भेटलेले आमच्या गावातली सगळी मंडळी बघा. आणि मंडळी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर काय करा, लाइक शेयर सब्सक्राइब करो. ओके थँक्यू. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.